नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, मी ओंकार माळी वर्षा ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आज आपण द्राक्षामधील पानदेठ परीक्षण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। बऱ्याच द्राक्ष बागायतदार बंधूंना पानदेठ परीक्षण आणि त्यामागील विज्ञान याबाबत अद्यापही माहिती नाही, तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पानदेठ परीक्षण आणि त्याचे महत्त्व याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर एप्रिल छाटणी अर्थातच खरड छाटणी हा द्राक्ष उत्पादनाच्या दृष्टीने सर्वात अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। तर या कालावधीत अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास डोळ्यामध्ये गर्भधारणा न होणे, डोळ्यामध्ये सूक्ष्म गडांचा विकास न होणे, पुढे जाऊन आपल्याला गोळी घड जिरणे, गडांचा आकार लहान राहणे या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते। सर्वसाधारणपणे 35 ते 60 हा काळ गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि 60 ते 85 हा कालावधी सूक्ष्म गडांचा विकास होण्याचा कालावधी आहे। तर 35 ते 40 आणि 75 ते 80 या दिवसाच्या दरम्यान आपण 2 वेळा पानदेठ परीक्षण केल्यास हे धोके आपण निश्चितपणे टाळू शकतो आणि खतांवर अनावश्यक होणाऱ्या खर्चावर आपण नियंत्रण ठेवू शकतो। तसेच या कालावधीत आपण पानदेठ परीक्षणानुसार खतांचे नियोजन केल्यास द्राक्षवेल निरोगी राहते व पाने दीर्घकाळ टिकून राहतात, रोगकिडींना कमी बळी पडते। यामुळे आपला बुरशीनाशक आणि कीटकनाशकांवरील खर्च कमी होऊन आपली खर्चात बचत होते आणि खर्चात झालेली बचत म्हणजे उत्पन्नात झालेली वाढ होय ना। तर 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान पानदेठ परीक्षणासाठी नमुना कसा घ्यायचा ते आपण पाहूया। सर्वात आधी आपल्याला तळातून 5 नंबरचे पान काढायचे आहे। तर 1 2 3 4 5 हे 5 नंबरचे पान आपण या पद्धतीनं घ्यायचं। त्यानंतर पान आणि देठ असा सेपरेट करायचा। या पानाची काय आपल्याला गरज नाही। अशा पद्धतीने संपूर्ण प्लॉटमध्ये 125 ते 150 देठ आपल्याला गरजेचे आहेत। तर असे सर्व प्लॉटमध्ये फिरून 125 ते 150 देठ आपण एकत्रित करून रबरच्या साहाय्याने बांधून वर्तमानपत्रात पॅक करून लॅबला आणून द्यायचे आहेत। दुसरी काळजी घ्यायची म्हणजे यासाठी आपण कात्रीचा वापर बिलकुल करायचा नाही आणि सकाळी 10च्या अगोदर देठ हे आपण काढले पाहिजेत। ज्या शेतकऱ्यांना लॅबमध्ये येऊन सॅम्पल देणे शक्य नाही त्यांनी स्पीड पोस्ट, स्पीड कुरिअर करू शकताय। त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिला आहे, तो तुम्ही पाहावा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, माती पानदेठ पाणी परीक्षण करणे काळाची गरज आहे का? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे किंवा आम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवा। धन्यवाद।